शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आणि चिन्हाबाबत सुद्धा सुनावणी होणार आहे। चंद्रपूर काँग्रेसमध्ये वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यामधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। त्यामुळे काँग्रेसला चंद्रपूरमधील सत्ता गमवावी लागण्याची शक्यता आहे। दोघांनीही नगरसेवक अज्ञात स्थळी ठेवलेत, तर काही नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला आहे। महापौर पदाबाबत भाजप तडजोड करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबईत भाजपचाच महापौर होणार आणि स्थायी समितीचे अध्यक्षपदही भाजपकडे राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत मित्रपक्षांना स्पष्टपणे कळवल्याचं कळतंय। भाजपने आपल्या नगरसेवकांना मुंबई बाहेर जाण्यास मज्जाव केलाय अशी माहिती समोर आली आहे। भाजपने त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी महत्त्वाचं फरमान काढल्याची माहिती आहे। सगळ्या नगरसेवकांना मुंबईतच थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्यात आणि पुढील 10 दिवस मुंबई सोडू नका अशा सूचना देण्यात आल्याचं कळतंय। मुंबईचा महापौर 30 जानेवारीला शपथ घेण्याची शक्यता आहे। दिल्लीतील अनौपचारिक गप्पांमध्ये भाजप नेत्यांनी ही माहिती दिली आहे। 22 जानेवारीला महापौर पदाची सोडत निघणार आहे। त्यानंतर आठवड्याभरात महापौराची निवड होणार आहे। ठाण्याचे महापौर पद कुणाकडे जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असतानाच पालिकेतील महापौर आणि उपमहापौर यांच्या दालनाच्या साफसफाईला सुरुवात झाली आहे। 2 दिवसांनी आरक्षणाची सोडत निघणार आहे। त्यानंतर महापौर पदाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू होईल। उद्या मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक कोकण भवनला जाणार आहेत। कोकण भवन इथं शिवसेना आणि मनसेचे विजयी नगरसेवक एकत्र पक्ष गट स्थापन करण्यासाठी जाणार आहेत। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत। 23 जानेवारीला षण्मुखानंद सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमानिमित्त ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार आहेत। निवडून आल्यावर जनतेचे आभार मानण्यापेक्षा नगरसेवक आनंदाने बेपत्ता झाले अशी उपरोधिक टीका अमित ठाकरेंनी केली। पळवापळवीचे स्वार्थी राजकारण कुठवर चालणार, महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार अशी टीका त्यांनी केली। मागील 3 दिवसांपासून मुंबईतल्या ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले शिवसेना नगरसेवक माघारी फिरले, मात्र ते कोकण भवनला जाणार नसल्याची माहिती आहे। मुंबई पालिकेवर आपला महापौर व्हावा यासाठी शिवसेनेकडून दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गटनेतेपदी उमेश बोरगावकर यांची नियुक्ती करण्यात आली। 11 पैकी एकूण 7 नगरसेवकांनी उपस्थिती लावली आणि गट स्थापन केला, तर संपर्कात नसलेले लवकरच येतील असा विश्वास वरुण सरदेसाईंनी व्यक्त केला। नाना पटोले चर्चेत राहण्यासाठी काहीही वक्तव्य करतात असं परिणय फुके म्हणाले। मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा षडयंत्र केंद्राकडून केलं जातंय असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं होतं। पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। तर इंदापुरात मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशीच होणार आहे। राष्ट्रवादीबरोबर भारतीय जनता पक्षानं पूर्ण ताकदीनं ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय। परभणीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। यावेळी उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले। सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या बहिणी जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरल्या। जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। माधवी पडळकर यांनी निंबवडे जिल्हा परिषद गटातून अर्ज दाखल केला। कराड तालुक्यातील 12 जिल्हा परिषद गट आणि 24 पंचायत समिती गणासाठी 906 इच्छुक उमेदवारांनी अर्ज खरेदी केले। 79 जणांनी आज अखेर अर्ज दाखल केले। यामध्ये भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण बेताळ यांच्या पत्नी विद्या रामकृष्ण बेताळ यांनी कोपड जिल्हा परिषद गटातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले। आंबेगावात राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या बैठकीदरम्यान मोठा राडा झाला। वैजापूरमधील नाराज भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांची गाडी अडवली। वैजापूरमधील काही भाजप कार्यकर्त्यांचा युतीला विरोध आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांच्या मांडीवर बसून भाजपचे माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी तिकीट वाटल्याचा आरोप नवनीत राणांनी केला। भाजप नेत्या नवनीत राणा यांनी इन्स्टावर पोस्ट करत हा आरोप केला।
तसंच प्रवीण पोटे यांचे पगारी नोकर जनतेला फसवतायत, निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय करतायत अशी टीकाही केली. सोलापुरात उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत स्थानिक पातळीवरच्या सूचना ऐकल्यानंतर जिल्हा परिषदेसाठी युती जाहीर केली जाणार आहे. दादा भुसेंनी ही माहिती दिली आहे. गुहागर, चिपळूण आणि खेड पंचायत समितींवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकवणार असं भास्कर जाधव म्हणाले. तर भाजपला लोकशाही संपवायची अशी टीकाही त्यांनी केली. रायगडमध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपनं डावलल्यानंतर आता रायगडच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. गोगावलेंनी युतीचा विचार न करता सर्वच जागांवर उमेदवार जाहीर केले. युती झाली तरी ठीक, नाही झाली तरी ठीक, काम करतोय त्याला जनता निवडून देणार असं उत्तर गोगावलेंनी दिलंय. नांदेडमध्ये